पुस्तकाला ज्यांनी प्रकाशित केलं आणि तुमच्यापर्यंत आणलं ते डॉक्टर प्राध्यापक संतोष राणे. या पुस्तकाच्या निर्मिती मागची माझी भावना मी या पुस्तकातील एका प्रकरणामध्ये माझ्या मनोगतामध्ये इदम न मम या लेखामधनं व्यक्त केली आहे. त्यामुळे त्याची पुनरुक्ती करण्याचं मी टाळतो, त्याची गरजही नाही. परंतु माझ्यात जे काही वाईट गुण आहेत ते सोडून द्या, पण जर चांगले गुण असतील तर ते फक्त आणि फक्त माझ्या लहानपणी मी संघाच्या शाखेमध्ये गेलो होतो म्हणून. एक बाल स्वयंसेवक म्हणून, एक युवा स्वयंसेवक म्हणून पंतनगर घाटकोपर मधील एका शाखेमध्ये 7-8 वर्ष गेलो. माझ्या त्या शाखेतला एक स्वयंसेवक देवेंद्र देवस्थळे आज इथे उपस्थित आहे. मला त्याचा पण खूप आनंद आहे आणि त्यामुळे जे काही संस्कार घडले ते संघामुळे घडले. त्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत किशोर मोघे आहेत, इथे त्यांच्या नेतृत्वाखाली मला 2-4 वर्ष काम करायची संधी मिळाली. तर त्याच्यामुळे किशोर मोघेजींचे पण काही संस्कार माझ्याकडे आहेत. हे दोघही जण आज माझ्या समोर आहेत. माझ्या तारुण्यामधली संघाची आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतली काही वर्ष या दोघांच्या साक्षीने काढली. हे मला अतिशय आनंदाने इथे सांगावं वाटतं. आता चर्चा झाली आणि चर्चेमध्ये अनेक मुद्दे निघाले. संघाला सतत मधुवाद्यांचा, ब्राह्मणांचा आणि उच्चवर्णीयांचा म्हणून निवडलं जातं, परंतु माझ्या संपूर्ण संघ जीवनामध्ये असं कुठंच आढळून आलेलं नाही. चंदनाचा कार्यक्रम म्हणजे कोजागिरीला सर्व स्वयंसेवक एकत्र बसतात आणि चांदण्याच्या प्रकाशामध्ये एकमेकांनी आणलेले डबे खातात. त्यावेळी आपल्या बाजूला बसलेला कोण आहे, उजव्या बाजूला बसलेला कोण आहे आणि डाव्या बाजूला बसलेला कोण आहे याचा विचार न करता एकमेकांच्या डब्यात खाणारा जो असतो तो खरा संघ स्वयंसेवक. ही गोष्ट सत्य आहे की जगातल्या कुठच्याही दोन गोष्टी समान नसतात. दोन गोष्टी समान नसतात याचा अर्थ त्यात कुठची गोष्ट उच्च आणि कुठची गोष्ट नीच असते अशी नाही. असमानता असते, पण त्याच्यामध्ये उच्च नीचपणा नसतो. पेट्रोल आणि पाणी समान नाही, पण म्हणून पेट्रोल महाग आहे म्हणून पाण्याहून उच्च कसं समजायचं? तहान लागली, पेट्रोल पिता येत नाही आणि प्यावं लागतं. तर त्याच्यामुळे दोन असमान गोष्टी असल्या तरी त्याच्यामध्ये उच्च नीचता नसते. सुती माझ्या जयोस्तुते या पुस्तकाच्या प्रकाशनाला उपस्थित असलेले, पण सर्वांना ऐकू येणाऱ्या वाघाचा आवाज आहे. माझ्या जयोस्तुते या पुस्तकाच्या प्रकाशनाला उपस्थित असलेले आपण सर्व मान्यवर, हितचिंतक, संघावर आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या बंधूंनो, भगिनींनो, पत्रकार मित्रांनो, या समारंभाला, या पुस्तकाच्या प्रकाशनाला आपले मंत्री ऍडव्होकेट आशिष शेलारजी उपस्थित राहणार आहेत. आज एका दिल्लीमध्ये एक कार्यक्रम आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा, त्यासाठी ते गेले आणि तिकडून ते येतात आहेत. फ्लाईट उतरल्या ते इथे येणार आहेत. त्यामुळे आपण थोडंसं प्रोग्राम्स थोडासा चेंज केलाय, मॉडिफाय केलंय, जरा समजून घ्या. आज इथे उपस्थित असलेले ज्यांची ओळख केवळ मुंबईत नाही, महाराष्ट्रात नाही, या देशात नाही, तर परदेशात सुद्धा रोज ज्यांना लोक पाहतात अशी प्रतिपक्षाची तोफ, प्रतिपक्षाचा बुलंद आवाज गुरुवर्य भाऊ तोरसेकरजी, माझे गुरुवर्य मित्र आणि कोहिनूर एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष चार्टर्ड अकाउंटंट सुनील कर्वेजी,